मित्रांनो, तर फायनली आपण आलोय आता हे भारत पाकिस्तान बॉर्डरचं शेवटचं गाव आहे. मध्ये पाहू शकता एकदम पार बॉर्डरला लागून चाललंय. हे असं इथनं काय 2 कॅनल आहेत ना, हे डायरेक्ट पाकिस्तानला जातं. इथनं भारताचं पाणी पाकिस्तानला जाते. मित्रांनो, तर हाच तो रेल्वे ट्रॅक आहे. हा हायवे पाकिस्तानमध्ये रेल्वे घेऊन जात होता. पुढे जे तार कंपाऊंड दिसतंय ना, ते भारत पाकिस्तान बॉर्डर आहे. आणि तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण भारत यात्रा करत आहे. मित्रांनो, तर फायनली आपण बागा बॉर्डर पाशी पोहोचलोय ना. आपल्याला पहिला बोर्ड लागला आहे लाहोर 24 किलोमीटर. मैं हरियाणा स्टेट हरियाणा से. आप सर? मैं महाराष्ट्र. महाराष्ट्र. कुठलं तुम्ही? मैं सांगली. सांगलीच आहे. मित्रांनो, एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त क्राऊड आले. बसायला जागा नाही. मित्रांनो, तर लय भयंकर गर्दी इथं. बसायला जागा नाही. निम्मी माणसं रिटर्न गेली. इतकी शनिवार रविवार गर्दी होती. गुणवान व्यक्तियों का देश की तरफ से ऋतिक शर्मा ने ब्रेक पर एक बार पुनः स्वागत है. मित्रांनो, तर फायनली परेड पाहून आलेलो आहे. तुम्हाला दाखवलंच की सोलापूरचा आहे मी. सोलापूरचं आहे तुम्ही? सोलापूरचा आहे. सोलापूरचा आहे. मी पुण्यामध्ये काम केलेलं आहे कंपनीचं. ओके ओके आता मी 18 वयात मी इकडे भरती झालं, इकडे आलो मी. ओके ओके. मित्रांनो, तर अशा प्रकारे इथं एक फोटो पॉईंट बनवलाय. मित्रांनो, तर आता मी अमृतसरच्या दिशेने निघालो होतो आणि अमृतसरच्या दिशेने जाताना आपले सर भेटले. जळगावचे ना तुम्ही? सर भेटले जळगावचे. सर आर्मीमध्ये. सरांची फॅमिली, सर आहेत, ताई आहे आणि त्यांची मुलं आहेत 2. तर सरांना भेटून खूप चांगलं वाटलं. फायनली ज्यूस आलेला आहे, अननसाचा ज्यूस आहे. थँक्यू सर. गोल्डन टेम्पल पार्किंग. मित्रांनो, तर फायनली गोल्डन टेम्पलचं दर्शन झालेलं आहे. तर मित्रांनो, हे पाहू शकताय, हे आहे गोल्डन टेम्पल. मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. तर मागच्या 50व्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आपण बागा बॉर्डरच्या दिशेने प्रवास करत असताना वाटेमध्ये आपल्याला एकदम भारत पाकिस्तान बॉर्डर जवळ लागली होती. तिथं तुम्हाला जवळ जाऊन बॉर्डर दाखवली होती. तर ह्या ब्लॉगमध्ये आपण बागा बॉर्डरला जाणार आहे. मित्रांनो, तर नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मित्रांनो, व्हिडिओ थोडे मोठे करतोय मी, कारण मित्रांनो मला रेग्युलर टायमिंगला यायचं आहे. म्हणजे समजा आता व्हिडिओ आहे 4 दिवस डिले. मी दाखवतो व्हिडिओ हा शनिवारचा व्हिडिओ आहे, शनिवार आणि रविवारचा, आणि आज आहे गुरुवार. तर आपल्याला व्हिडिओ टायमिंगला आणायचा, म्हणजे कालचा व्हिडिओ आज दाखवायचा आहे. ह्यामुळे मी थोडे व्हिडिओ मोठे करत आहे. इथनं पुढे लद्दाखचे, जिथं लद्दाखमध्ये मी ज्यावेळेस एंटर करेल म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये, त्यावेळेस तुम्हाला नाही रेग्युलर व्हिडिओ पाहायला भेटेल. म्हणजे काल जे मी केलं ते दुसऱ्या दिवशी पाहायला भेटेल असा माझा विचार आहे. तर चला मित्रांनो, तुम्ही नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, तर फायनली आपण आलोय आता हे भारत पाकिस्तान बॉर्डरचं शेवटचं गाव आहे. या गावाचं नाव काय भाई? गाव का नाम क्या है? हाँ, शिंदापिरी चंद. मित्रांनो, शिंदापिरी चंद म्हणून गाव आहे. हे एकदम लास्ट गाव आहे बॉर्डरचं. पाहू शकता इथनं एकदम हाकेच्या अंतर, हाकेच्या अंतर 8 किलोमीटर बॉर्डर आहे. भाऊ, हा डेंजर प्रवास आहे. पूर्ण पण जाऊ शकतोय आपण, पण नको लय रिस्क आहे. जे मॅप दाखवतोय त्या हिशोबाने जाऊया. मित्रांनो, तर माझी 3री वेळ आहे इकडं बागा बॉर्डरला यायची, पण मन भरत नाही. मी हा स्पॉट स्किप करून डायरेक्ट पण गेलो असतो, पण मला आवडतं इथे यायला. किंवा आर्मीवाल्यांचा जोश वगैरे पाहायला आवडतं. आता इतकं स्पष्ट दिसत बॉर्डर तुम्हाला दाखवतो. आता दोन्ही साईडला शेत आले. मगाशी ते एक ही होतं, बांध होता मोठा, त्यामुळे दिसत नाही. शेती टॉप क्लास भाऊ, हिरवीगार. अजून 1 महिन्याने आलो असतो ना, तुम्हाला हे असे मोकळे मोकळे पण दिसले नसते. सगळं हिरवगार. मी ऑगस्टमध्ये आलतो एकदा, ऑगस्ट. कसलं क्लासिक दिसत होतं ना भाऊ, इतकं जबरदस्त दिसत होतं इथं. जुलैमध्ये पण मस्त दिसतं. वावरं तयार करून ठेवले होतं. आता फक्त भात लावायची टीम आली की भात लावणार असं आहे.
इकडं पण पाहू शकता, इथं पण टायर काढायचं चाललंय. दस्ता नाही का ट्रॅक्टर? भाजी ट्रैक्टर दस्ता नहीं क्या नीचे? ट्रैक्टर नीचे दस्ता नहीं क्या? नीचे नीचे नहीं ये होता क्या ट्रैक्टर? मिट्टी में अटकता नहीं क्या? इतना पानी भरा है तो नहीं अटकता नहीं है. अटकता नहीं है क्या? अटकता नहीं है. ओके ओके, चलो चलने दो. ये कितना फुटी है रोटावेटर? 9 फुटी. 9 फुटी, इतना बड़ा. ये क्या कर रहे हैं अभी आप? इधर ना जमीन ऊंची थी, हाँ हाँ, तो इसको पीछे को खड़ना है. ओके, उस तरफ ले जा रहे हैं क्या मिट्टी को? हाँ, अभी इधर फिर पानी पदरा रहेगा ना. ओके ओके ओके, हाँ. चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा सर. ओके. मित्रांनो, तर इथं ह्याला रोप जास्त झालंय वाटतं. रोपाला पण रोटर मारतात डायरेक्ट. पाहू शकताय पाण्यात रोटर चाललंय. ह्यांचा रोटर लय मोठा असतो, आपल्याकडे बारका नसतोय. चलो मध्ये पाहू शकता एकदम पार बॉर्डरला लागून चाललोय. हे असं इथनं पलीकडच बॉर्डर असेल 200-300 फुटावर. आता इथनं एक ताल गेली, तालीच्या पलीकडच बॉर्डर असेल. तुम्हाला बॉर्डर बी दाखवणार, टेन्शन नका घेऊ मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. तर 51व्या दिवशी आपण आलेलो आहे भारत पाकिस्तान बॉर्डरला. परत एकदा तुम्ही पाहू शकता पुढे जे तार कंपाऊंड दिसतंय ना, ते भारत पाकिस्तान बॉर्डर आहे. आणि तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण भारत यात्रा करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला आता ह्या कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार, तुम्हाला मोबाईलमध्ये मी झूम करून दाखवतो की हा सगळ्यात क्लोज पॉईंट आहे भारत पाकिस्तान बॉर्डरचा मॅपवर. तर मित्रांनो, ह्याची एक रंजक गोष्ट आहे ती आत्ता मला कळाली की मित्रांनो, हे कंपाऊंड नाही, हे पूर्ण भारताचं आहे. हे दिसतंय ना, हे कंपाऊंड तुम्हाला हे पूर्ण भारताचं आहे. ह्याच्या पलीकडं 200 ते 300 फूट नाही भारताची जागा आहे. व जे ह्याचं नियम आहेत देशाचे त्यानुसार की आपण एकदम 0 लाईनला कंपाऊंड नाही टाकू शकत. तिथनं नाही वे जवळपास 300 फूट अलीकडं नाही वे भारताची, म्हणजे अर्धा किलोमीटर पकडून चला, अर्धा किलोमीटर अलीकडं नाही 500 मीटर पकडून चला, 500 मीटर अलीकडं नाही वे भारताची कंपाऊंड आहे. आणि पलीकडं जी शेती दिसते ना, ती पण भारताचीच आहे अर्धा किलोमीटरपर्यंत. आणि तिथनं समजतंय का तुम्हाला मित्रांनो? फॉलो नक्की करा. तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतोय, अशी महत्त्वाची माहिती मीच सांगू शकतोय मित्रांनो. तर ती एक कंपाऊंड दिसते का, त्या पलीकडं अर्धा किलोमीटर भारताची जागा आहे. तर मित्रांनो, इथनं दररोज नाही बाई जे शेतकरी आहेत ना, इथं जागोजागी गेट बनलेले आहेत, तिथं एंट्री करून पलीकडं जातात. किती शेतकरी गेले काय, त्या आर्मीकडे सगळी एंट्री असते मित्रांनो. मी पाहतो गेटपाशी जाऊन आलो, तिथं पलीकडं जाऊन पाहिलं 0 लाईन काय आहे, कुठं पोल आहे असं. ते जिथं भारत पाकिस्तानची बॉर्डर आहे ना, तिथं असे पांढऱ्या कलरचे पोल आहेत. पाकिस्तान एवढं भिकारी, ती कशाला कंपाऊंडला पैसे खर्च करेल? भारताने सो खायचं आणि त्याचं स्वतःचं कंपाऊंड टाकलेलं आहे. आणि भारताची जागा पलीकडं पण आहे कंपाऊंडच्या, तिथं पण जाऊन लोक शेती करतात मित्रांनो. तुम्हाला ही माहिती माहीत होती का नव्हती? कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि फॉलो करा यार मित्रांनो. अशी धमाकेदार माहिती तुमचा भाऊ दाखवू शकतोय तुम्हाला. त्यात काही 2 कॅनल आहेत ना, नदी आहे काय माहीत नाही आहे, पण हे डायरेक्ट पाकिस्तानला जातं. इथनं भारताचं पाणी पाकिस्तानला जातं. अशा पद्धतीचं आहे भाऊ. लई चपराट पाहिला भेटला आज मला, त्यामुळे मी लई खुश आहे मी आज. ओके, किती टाईम लागला कॅमेरा? 1 मिनटं राहिला. चला आता 1 मिनटात आपण नाही हे गाठायचे. आता मी कुठं नाही थांबणार, 17 किलोमीटर आहे आपल्याला. 4:15 वाजायचे आज तिथं पोचायचं आहे. मी 5:05ला पोचतोय तिथं. चलो मित्रांनो, तर हाच तो रेल्वे ट्रॅक आहे. हा नाही पाकिस्तानमध्ये रेल्वे घेऊन जात होता पूर्वी, आता बंद पडला आहे. पाहू शकताय इथनं भारत पाकिस्तान रेल्वे प्रवास होत होता. अशा प्रकारचा हा रेल्वे ट्रॅक आहे. तर मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि त्यामध्ये आपण आलेलो आहे भारत पाकिस्तान बॉर्डरला. तर हाच तो ट्रॅक आहे. हा भारतामधनं पाकिस्तानकडे रेल्वे घेऊन जात होता. तर आता इथं रेल्वे येत असतील असं नाही मला वाटत. चला आता जाम गणलो आहे मी, माहिती का काय झालं आहे आपल्या. माझा आत्तापर्यंत मोबाईल ह्यातला पाकिस्तानमधला टाईम दाखवत होतो, तर आता शिक माझा मोबाईल इंडियन टाईम दाखवायला लागला आहे का काय माहिती. मी लेट झालो आहे परेडला ऑलरेडी. मला आत घेतील का नाही काय माहिती.
इंडियन टाईम 5:27 झाला आहे. मग आजपासून पर्यंत नाही वेळ मॅप पण आपला ह्याचा टाईम दाखवत होता पाकिस्तानी. हाँ नहीं कुछ नहीं चाहिए मेरे को खाली. हाँ बाल बिल सही है. नहीं कुछ नहीं भाई, आप मिले ही बहुत बढ़िया है. मेरे को अभी देर हो रही है, 5:15 बजे बंद होगा. ये है बाघा बॉर्डर, अगली साइड पे जो है पाकिस्तान है. ओके ओके. इंडिया है. और नहीं ये ऊपर है वो क्या है? ये मोर्चे हैं, इसमें आर्मी वाले रहते हैं. ओके ओके. जब झगड़ा वगैरह कुछ प्रॉब्लम आती है ना हाँ तो तब रहते हैं. ओके ओके. और उसके पर नहर है क्या? हाँ उसके दूसरी साइड पे नहर है ना, ये नहर में इधर पानी है. ओके ओके. उसमें वो घर बनाया है उन्होंने. नहर के ऊपर घर बनाया है. मोर्चे होते हैं, इसको हम लोग पंजाबी में मोर्चे बोलते हैं. ओके ओके. उसके रहने की व्यवस्था है. ओके ओके. थैंक यू. चलो आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा. नहीं 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 मेरे को सर लेट हो रहा है, 5 बजे होगा. ओके ठीक आहे. आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा. बाय बाय. तर फायनली आपण बागा बॉर्डर पाशी पोहोचलोय ना. आपल्याला पहिला बोर्ड लागला आहे लाहोर 24 किलोमीटर, इस्लामाबाद 322 किलोमीटर. तर अशा प्रकारे आहे. तर इथं एक फोटो काढूया आणि जाऊया पुढं. क्या बोलेंगे हम तो यार. कहाँ से आप? बॉर्डर के रखवाले हैं कि बोलना क्या है. ओके ओके. कहाँ से आप? मैं तो वैसे हमारी यही यूनिट डिप्लाई है. ओके ओके. हाँ, इससे यहाँ पर ड्यूटी के लिए आ रहे. नहीं नहीं वो कुठले कौन से स्टेट से? मैं हरियाणा स्टेट. हरियाणा से. आप सर? मैं महाराष्ट्र. महाराष्ट्र. कुठले तुम्ही? मैं सांगली. सांगलीचे. हाँ. ओके ओके. और मग काय नाही निवांत. महाराष्ट्र से यहाँ आ गया. हाँ हाँ बाइक पे. बाईक पे. कहाँ कहाँ घूमे? मी तर ऑल इंडिया फिरतोय आता. बॉर्डरने आलो सगळं. गुजरात, राजस्थान नंतर पंजाब, असं जम्मू काश्मीर, परत बॉर्डरने निघायचं असं. 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतोय. ठीक है. ओके. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना टाकला व्हिडिओ तर? ओके ओके. मित्रांनो तर बागा बॉर्डरला पोचलेलो आहे. आणि मित्रांनो शेवट जिथपर्यंत गाडी जाते ना तिथपर्यंत गाडी घेऊन जायची नाही. तर मध्ये आधी प्रायव्हेटवाले तुम्हाला अडवतात, पार्किंग लावा तर लय चालायला लागते. तर गाडी घेऊन आपण चाललो आहे शेवटपर्यंत. लय गर्दी आज. मी पोचलो होतो शनिवारी, आणि शनिवारी सगळ्यात जास्त गर्दी असते. तिथनं पुढं 12 रुपयाचं पार्किंगचं तिकीट आहे. 2 व्हीलरचं तिकीट काढायचं आणि गाडी पार्किंगला लावायची. आणि तिथनं पुढं मग गाडी मी सामान वगैरे तसंच ठेवलं आणि पुढं निघालो. तर मित्रांनो तिथनं पुढं आपल्याला झेंडे वगैरे काढणं भेटून जातात. तर मित्रांनो तुमची इच्छा असली तर तुम्ही काढून घ्यायचं झेंडे वगैरे. पण लय घाम येतो. घामाने ते सगळं तोंडावर पांगतं. त्यासाठी जर हिवाळ्यात असेल तर काढा. उन्हाळ्यात सगळं झेंडं काढणं काही कामाचं नाही आहे. सगळं घामाने पांगत जातं ते. तर चला जाऊया पुढं. फायनली आपण आलोय. आज लय गर्दी भयंकर भाऊ. मी आत्तापर्यंत 3 वेळा आलो इथं. 3 वेळापैकी सगळ्यात जास्त गर्दी मी आज पाहिली. शनिवारी आज. तर बघूया कसा एक्सपिरियन्स असतोय, तुम्हाला पण दाखवतो. तिथं जास्त गाणी लागतात ना, त्यामुळं व्हिडिओमध्ये जास्त दाखवू शकत नाही. म्यूट करून मग तुम्हाला ओरिजिनल दाखवता येत नाही. ओरिजिनल बॅकग्राऊंडला गाणी असतात आणि आर्मीवाले जोरात बोलतात, पण ते गाण्यामुळं कॉपीराईट येतं, त्यामुळे ओरिजिनल दाखवता येत नाही. चलो. तर त्या साईडनी लेडीज लाईन आहे, ह्या साईडनी जेंट्स लाईन आहे. मित्रांनो तर लय गर्दी आज. बघूया किती. स्टेडियम आज फुल भरलं असं वाटतंय मला. मी ज्यावेळेस पाठीमागच्या 2 वेळेस आलतो तर ते एक वेळेस नाही, थोडं मोकळं राहिलं होतं. एक वेळेस फुल झालं होतं. मेन खेळ तर सुट्टीचा आहे. सुट्टी असली ना अशी भयंकर गर्दी असते. पाहू शकता किती लाईन आहे. अशा लाईनमधनं आपण चाललेलो आहे. मित्रांनो तर फायनली चेकिंग पूर्ण करून पुढं आलेलं आहे. चेकिंगमध्ये मेन तर मशीनमध्ये स्कॅन करून सोडतात आणि तंबाखू बिंबाखू आहेत का चेक करतात बाबा. आतमध्ये जाऊन लोक तिथं स्टेडियममध्ये पचापचा थुकतात. त्यामुळं नाही वे ही चांगली गोष्ट आहे की तंबाखू वगैरे सगळं चेक करूनच सोडतात. आता इथं बऱ्यापैकी गर्दी झाली. 6 वाजता परेड चालू होती. इथं समोसा बे सगळं येतं. आपण रेट विचारू आलं. भाई कितने कोई समोसा कितने कोई? आप ये खाने के लिए आए? खाने के लिए आए? हाँ कितने को है भाई समोसा? 50 के 2 पीस. तर मित्रांनो रेग्युलर रेट आहेत, काही जास्त रेट नाही आतमध्ये. 50चे 2 पीस म्हणजे. चला तुम्हाला पुढं. मित्रांनो तर ही पाहू शकता, ही आहे भारत पाकिस्तान वरची आतारी
भारताच्या साईडने अटारी म्हणतात आणि पाकिस्तानच्या साईडने बागा, असं बागा बॉर्डर म्हणूनच फेमस आहे हे. तर इथं वरती बघा भारतीय ध्वज. आता वारं कमी आहे त्यामुळे फडका नाही, अशा पद्धतीने आहे. आता मित्रांनो ह्या साईडला जाऊ शकत होतो आपण, तर आता इकडचं सगळं बंद करून टाकलंय, गार्डन वगैरे. तर अशा प्रकारचं फेन्सिंग आहे, पाहू शकताय तुम्ही. तुम्हाला दाखवलं मी जवळनं तिथनं की हे पाहू शकताय. हे सगळं इंडियाचंच आहे, हे पण इंडियाचं आहे, हे पण इंडियाचं आहे, मधनं पण इंडियाचं आहे. आणि इथनं जिथं आता मेन बॉर्डर असेल ना तितक्या लांब ही भारताची कंपाऊंडच्या पलीकडची जागा आहे. अशा प्रकारचं पाहू शकताय. तिथं एक हात आहे दोन्ही देशांचं मिळवलेलं, असे तिरंग वगैरे बनवलेत. आणि पुढं दिसतंय ते स्टेडियम आहे, हे स्टेडियम आहे. आणि ह्या स्टेडियममध्ये आपल्याला जाऊन बसायचं आहे. मित्रांनो तर अशा प्रकारे लोक येताना दिसतात. तिकडून जा चांगलं येतं, इकडं सूर्यप्रकाशाच्या विरुद्ध दिशेने, त्यामुळं शार्प 6 वाजता परेड चालू होती. ह्या सगळ्या सरांना इथली एकच ड्युटी भाऊ, यांच्यावर लक्ष, माणसांवर लक्ष ठेवायचं. माणसं कशी बिवडे हाणत असतात. तर इकडून 2 स्टँड आहेत. एक तर तुम्ही ह्या साईडनी एंट्री करू शकताय किंवा त्या साईडनी एंट्री करू शकताय, लेफ्ट साईडनी किंवा राईट साईडनी. बघूया आपण. चल हे पाहू शकताय सुवर्ण जयंती द्वार म्हणून आहे. ज्यांनी 150 रुपयाचं तिकीट काढलंय की 150 किंवा 350 असेल अशापैकी, तर ते इथनं मधनं जातात, बाकीच्यांना असं स्टँड मधनं जायचंय. तर हे पाहू शकताय मित्रांनो. तर फायनली आपण आता जाऊया ह्याच्यात वरती स्टेडियममध्ये. हे एक प्रकारचं स्टेडियमच आहे. मी सलग 3ऱ्या वेळेस येत आहे. तर पहिल्या वेळेस नाही पाकिस्तानचं तुटलं होतं स्टेडियम, आता कसं झालंय बघूया. मित्रांनो तर इथनं पण एंट्री होती, एंट्री फुल झालंय बहुतेक. लय गर्दी भयंकर. मित्रांनो एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त क्राऊड आले, बसायला जागा नाही. तर एक्सपेक्टेशन पेक्षा लय माणसं आलेली आहेत. जेवढी माणसं आत बसलेत ना तेवढीच माणसं अजून येतात, त्यामुळं अवघड आहे. मित्रांनो तर जागाच भेटा नाही जायला, सगळीकडे पॅक आहे. पाणी मित्रांनो तर एका बाईला दातखिळ बसली तर इतक्या गर्दी. मित्रांनो एकदम खतरनाक अशी गर्दी. शनिवार रविवार येत नका जाऊ मित्रांनो. 25,000 स्टेडियममध्ये लोक बसायची क्षमता आहे आणि जवळपास 50,000 लोक आलेली आहेत. निम्म्यापेक्षा लोक जास्त माघारी गेलेली आहेत मित्रांनो. तर पाहू शकता फायनली मला बसायला जागा भेटलेली आहे मित्रांनो. इथं एकदम अशी देशभक्तीपर गाणी लागलेत ना, अशी ऊर्जा येते अंगात. पण ती गाणी तुम्हाला ऐकू शकत नाही मी, कारण इथं लगेच कॉपीराईट येईल. पाहू शकता एक कुठं कोपरा बी नाही इथं स्टेडियममध्ये मोकळा. सगळीकडे माणसं आहेत, एकामेकाच्या बोकांडे उभा राहिले तितकी माणसं आलेली आहेत मित्रांनो. आणि समोर दिसतंय ते पाकिस्तानचं स्टेडियम सगळं मोकळं पडलेलं आहे, अशा प्रकारचं आहे. तर तुम्हाला सांगतो नक्की कसं असतंय मित्रांनो. तर मित्रांनो हा जो पोर्शन दिसतोय ना, ह्याच्यात पण VIP आणि नॉन VIP पण असतंय स्टेडियममध्ये. तुम्हाला मी दाखवलं की 150 रुपयाचं तिकीट आहे. तर 150 रुपयाचं तिकीट आहे ना, ते पलीकडचं सगळ्यात बॉर्डरच्या जवळ आहे ना, त्याला 150 रुपयाचं तिकीट आहे. त्याला सेपरेट खुर्च्या बसायला आहे. आणि अशा प्रकारे हा रोड आहे. ह्या रोड सरळ समोर गेट आहे भारत पाकिस्तान, आणि तिथं परेड होती. इथनं भारतीय जवान तिथं जातात. तिथं जो भारताचा झेंडा असतो ना, तो संध्याकाळी खाली घेतला जातो. इथं 2 जण अख्ख्या क्राऊडला गाईड करायला असतात. क्राऊडचा उत्साह वाढाय, क्राऊडला वरडायला लावायला 2 आर्मी ऑफिसर असतात. ते एकदम भारी काम करत असतात. आप सभी उपस्थित गुणमान्य व्यक्तियों का देश की तरफ से रिट्रीट सेरेमनी ब्रेक पर एक बार पुनः स्वागत है. 25 मिनट के इस आयोजन में भारतीय BSF के जवान एवं पाकिस्तान रेंजर्स के जवान एक ही समय में अपने अपने राष्ट्रीय ध्वज को से सम्मान
बसायला जागा नाही. निम्मी माणसं रिटर्न गेली. इतकी शनिवार रविवार गर्दी होती. आता मला तर दिसा नाही तर असं डुकू पाहिलं लागतं. इतक्या गर्दीत आहे मी. पाहू शकताय पूर्ण फुल भरलेलं आहे स्टेडियम आजचं लय. आणि त्यात मोबाईलची चार्जिंग उतरली होती. आता पॉवर बँक आता दोन करायला लागतंय. काम पहा लय पब्लिक आहे. 20,000 ते असतील कमीत कमी लोक. मित्रांनो तर परेड कशी असते मी सांगतो मित्रांनो. तर परेड 25 मिनिटाचं आयोजन असते. पाहू शकता अशा प्रकारची परेड चालती. आणि मित्रांनो आपला जो राष्ट्रीय ध्वज आहे ना त्या ध्वज खाली घेतल्यानंतर ना परेड संपती अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. तुम्ही देखील बागा बॉर्डरला येत असाल तर साधारण 3:30-4 वाजता 3:30 वाजताच बागा बॉर्डरला पोचा. तिथनं तुम्हाला 4 वाजता एंट्री दिली जाते स्टेडियममध्ये. आणि एंट्री दिल्यानंतरनं जो परेड चालू व्हायच्या अगोदरचा टाईम असतो ना तो सगळ्यात बेस्ट टाईम असतो. त्यामध्ये देशभक्तीपर गीतं चालतात आणि खूप भारी असतं ते. तिथं लोकांना डान्स करण्याचा पण चान्स दिला जातो. जे आता जिथं परेड चालू आहे ना तिथं लेडीजला नाचण्याला पण बोलावलं जातं खाली अशा पद्धतीचं आहे. आणि मित्रांनो खूप भारी म्हणजे इथली गाणी आपण जसं अंगावर काटाच येतो इतकी भारी गाणी असतात मित्रांनो. आणि हे परेड पण एकदम मस्त असते. आता इथं नाही बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे एक. आणि पाहू शकता अशा प्रकारे टक्कर देऊन केलं जातं. मित्रांनो तर आपल्याला आपल्या देशाचे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे BSF यांचं कौशल्य इथं प्रदर्शन केलं जातं. त्यामध्ये विविध ज्या तुकड्या आहेत BSFच्या त्या सगळे ह्या परेडमध्ये सामील होतात आणि सगळे आपले कौशल्य दाखवतात. म्हणजे फार जे हे असतात कमांडो टाईप असतात ज्यांच्याकडे गन असतात त्यांच्यापासून ती बॉर्डर फोर्सकडं जे प्राणी आहेत म्हणजे जे कुत्रे आहेत त्यांची पण प्रदर्शन दाखवलं जातं की ते कसं वर्क करतात अशा प्रकारचं आहे मित्रांनो. तर खूप भारी ठिकाण आहे. तुम्ही आयुष्यात एकदा चान्स भेटला ना तर ह्या ठिकाणी नक्की भेट द्या. आणि लवकर या 3:30च्या आसपास या इथं पोचा. आणि निवांत बसा आत येऊन. थोडं उन्हात तापला तरी चालेल पण अशा गर्दीत येऊ नका मित्रांनो. काय पाहायला भेटत नाही काय नाही. जागा पण भेटत नाही लई लेट झाल्यावर. मी डायरेक्ट परेडलाच पोचलो होतो पण मी ह्याचा अनुभव 2 वेळेस घेतला आहे त्यामुळं मला काही एवढं वाटलं नाही आहे. पण जे पहिल्यांदाच येतात आणि त्यांना पाहायला भेटत नाही ना फार रडकुंडी येऊन माणसं माघारी जातात कारण बसायला जागा भेटली नाही म्हणून. मित्रांनो परेडचा हा क्षण नाही वे सगळ्यात भारी आहे. त्यावेळेस दोन्ही देशाचे सैनिक नाही वे आमने सामने येऊन अशा प्रकारे एकमेकांना डोळ्यात डोळे घालून पाहतात. त्यामध्ये पाकिस्तानची एकदम फुसकी वाटतात पण भारताची एकदम पॉवरफुल आर्मी असल्यागत वाटते. आता तुम्हाला दिसत असेल पाहू शकताय. आणि मग हे सगळं परेड संपल्यानंतरनं एक जे मेन असतं ऑफिसर त्यांना नवे चान्स दिला जातो आजचा फ्लॅग ऑफ करण्याचा. अशा पद्धतीने हे दिसतंय ते कंपाऊंड आहे त्या पलीकडची जेवढी ती पाकिस्तानचे 1,000 पण लोक आली नसतील एवढीशी कमी. आणि जे बॉर्डरच्या शेजारी बसलेले दिसतात का ते सगळे VIP पासमध्ये बसलेली लोक आहेत मित्रांनो. अशा प्रकारे परेड होते बॉर्डरला. आणि ॲक्च्युअल फिलिंग वेगळीच आहे मित्रांनो. जे हो का बघा कसं काय भाऊ हे नाच अशा पद्धतीने आहे. तर तुम्हाला इतकी माणसं ओरडतात ना एक नंबर फिलिंग असते. आणि इथं देशभक्तीपर गाणी बॅकग्राऊंडला चालू असतात त्याची पण फिलिंग वेगळीच असते. मित्रांनो तर मी आहे आता भारत पाकिस्तान बॉर्डर बागा बॉर्डरला आलेलो आहे मित्रांनो. तर परेड झालेली तर मला एवढंच सांगायचं आहे लोकांना की भाऊ परेडला येत आहे तुम्ही एवढे सुंदर फ्रीमध्ये आपल्याला भारत पाकिस्तान बॉर्डरवर परेड पाहायला भेटते. तर असा कचरा करू नये. कुणी पण ज्याने त्यांनी आपापले साहित्य सोबत घेऊन जाऊया अशा पद्धतीने आहे. तर चला आता सर म्हणतात की चला खाली करा आम्हाला पण सुट्टी करू दे. मित्रांनो तर फायनली स्टेडियम सगळं खाली झालंय. पाहू शकताय मग अशी किती गजबज होती. आता कोण नाही इथं मग अशी मला उभा राहायला जागा नव्हती दिसायला. 1-2 Insta 360 मध्ये शॉट घेतलेत त्याहून आपण व्हिडिओ बनवू शकतो. पण जसं दरवर्षी मी तर खालीच बसतो तिथं त्यासाठी लवकर यायला लागतंय. उशिरा आल्यावर नाही वे इथं काही नाही आहे भाऊ. आणि शनिवार रविवारचं तर यूज नका. निम्मीच माणसं माघारी गेली निम्मी लय अवघड आहे.
मित्रांनो, तर आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यामध्ये आपण आलेलो आहे 51व्या दिवशी भारत पाकिस्तान बॉर्डरला. तर हे पाहू शकताय भारत पाकिस्तान बागा बॉर्डर ला आलेलो आहे मित्रांनो. तर आत्ताच परेड संपली, फुल स्टेडियम पहिलं होतं. एवढी माणसं होती ना की माणसांना बसायला गर्दी नाही आहे. मी शनिवारी आलो होतो, सगळ्यात जास्त गर्दी नव्हे शनिवारीच होती. तर मित्रांनो, अशा प्रकारचं स्टेडियम आहे, तुम्हाला दाखवतो नक्की काय सिस्टीम असते. हे बघा भारत इंडिया म्हणून हे भारताचं स्टेडियम आहे अख्खं, आणि खालनं रोड गेलाय. हा भारताकडून पाकिस्तानकडे जातोय, तिथं गेट आहे, भारत पाकिस्तान गेट आहे, तुम्हाला दिसतंय का तिथं. आणि त्या पलीकडे पाकिस्तान आहे. पाकिस्तानचं बघा एवढं बारकं छोटंसं स्टेडियम आहे, भारताचं त्याच्यात 3 पट स्टेडियम असेल. अशा पद्धतीने इथं आहे. इथं खाली परेड होती, हे भाऊ. तर इथं खाली परेड होती, इथनं आपले जवान परेड करत तिथं जातात आणि ते परेड पाहिला आपण येत असतो. मित्रांनो, तुम्ही देखील ही परेड पाहायला येत असाल तर वेळेच्या अगोदर या परेड होती व उन्हाळ्याच्या दिवसात 5:15ला, उन्हाळ्याच्या दिवसात 6ला चालू होती आणि हिवाळ्याच्या दिवशी 5ला चालू होती. तर 1 तास अगोदर एंट्री देतात, पण तुम्ही नव्हे 2 तास अगोदर या. कारण मित्रांनो, तर फायनली परेड पाहून आलेलो आहे. तुम्हाला दाखवलंच की सुवर्ण जयंती द्वार, तर हे ते द्वार आहे. तर इकडून जे खाली बसलेले होते ते इथनं आले, आम्ही वळणं चालू. अशा पद्धतीने परिसर आहे. तिरंगा आपला वरती फडकतोय मानामध्ये, दिसतंय का तुम्हाला. मित्रांनो, तर फायनली निघतोय आता. तुम्हाला ह्याच्या भोवती काय काय आहे ते दाखवतो. इथं फोटो शूट चालू असतोय सगळ्यांचा. जेवढे बाहेर येतात ना तेवढे सगळे इथं फोटो काढल्याशिवाय जात नाही आहे. तर इथं तुम्हाला पाण्यासारखं दाखवतो अजून काय. ओके, चलो. तर इकडं एक आपला हे काय म्हणतात त्याला, मिसाईल लॉन्चर आहे, हे पाहू शकताय. त्यानंतर ना मित्रांनो, तर इथे एक फोटो पॉईंट आहे, आय लव्ह इंडिया म्हणून, GCP आतारी माय प्राईड म्हणून. अशा प्रकारे दिसतंय का तुम्हाला, आता दिसेल बघा फुल अशा प्रकारे आहे. तर इकडं गार्डन वगैरे बनलेलं आहे मस्तपैकी. आता हे ब्लॉग लईच मोठा झाला आहे, मला एडिट करताना इतक्या क्लिप झाल्यात, मी एडिट कसा करायचो ती मलाच माहिती भाऊ. इकडं आल्यानंतर ना एक पार्क आहे अशा पद्धतीचं. ओके, चलो. सगळं गोची झाली. एक बाईची दात खिळी बसली होती, ती पण रेकॉर्ड झालं नाही तर झालं असतं. ते लई गर्दी होती एवढी. अरे बापरे, आपला कच्चा बॉटलला अलविदा करायला पाहिजे आता. मित्रांनो, शनिवार रविवार येऊ नका यार, लय गर्दी. काय लोक जिकडं तिकडं गर्दी. आता ह्या विमानापाशी पण फोटो काढायला एवढी गर्दी. मित्रांनो, तर हे जहाज पण BSFचंच आहे, पाहू शकताय. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मधलंच आहे जहाज पण. जिथं कॅनल नदी बिदी असेल किंवा काय असेल, समुद्र असेल, तिथं पण आहे. मित्रांनो, तर हा पाहू शकता, हा बॉर्डर पिलर आहे, जे आपण तुम्हाला दाखवलं की कंपाऊंड असते, तार कंपाऊंडपासून अर्धा किलोमीटर पुढं भारताची जागा असते. आणि तिथं कंपाऊंड नसतं, तिथं असे पांढरे पिलर लावलेले असतात, एका साईडला पाकिस्तान एका साईडला भारत, अशा पद्धतीने लिहिलेलं असते. तर चला, अशा प्रकारचं सुंदर असं गार्डन आहे इथं. मित्रांनो, तर अशा प्रकारे इथं एक फोटो पॉईंट बनवला आहे, इंडिया गेट, लास्ट गेट म्हणून. तर तुम्ही इथं पण फोटो काढू शकताय, आपण पण काढूया इथं. मित्रांनो, तर अशा प्रकारे रणगाडा आहे, पाहू शकताय. मित्रांनो, तर इथं पाहू शकताय आपण आलेलो आहे भारत पाकिस्तान बॉर्डरला, आतारी बॉर्डरला. तर हे सर आहेत ना, हे सर आपल्या पुण्यामध्ये होते. तर सर सोलापूरचा आहे मी. सोलापूरचे आहे तुम्ही? सोलापूरचा आहे. सोलापूरचा आहे. मी पुण्यामध्ये काम केलेलं आहे कंपनीचं. ओके ओके. आता मी 18 वयात मी इकडे भरती झालं, इकडे आलो मी. ओके ओके. तर 18 वर्ष झालं. 18 वर्षात आलेलं. ओके. आणि हे सर आपले नागालँडचे. सरांना मी सांगितलं, सर आश्चर्यचकित झाले की बाबा नागालँडला तू एकटाच गेला होता आणि ती पण पॅशन प्रो गाडीवर गेला होता. सर आश्चर्यचकित झाले. तर सरांना भेटून खूप भारी वाटलं. आप कहाँ से सर? कारगिल. कारगिल से क्या? अभी कारगिल में जाऊंगा मैं. ओके. हाँ हाँ. तर मित्रांनो, चला सरांना भेटून. सर थँक्यू, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. अशा प्रकारे सगळे जवान आहेत. मित्रांनो, तर फायनली आपण निघालोय आता बागा बॉर्डर पाहून. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. अजून व्हिडिओ पण थोडा पुढं असेल, मी पोचतोय कुठं, राहतोय कुठं, हे पण दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, तर अशा प्रकारे कंपाऊंड असते.
बघा कसला मजबूत होता. मित्रांनो तर फायनली निघालोय आता. लई गर्दी, भयंकर गर्दी झाली होती तिथं. चालूच झालं कॅमेराचं बहुतेक सेटिंग चेंज झालं. टॉप वरच्या बटनाने चालू होत नाही. आता शिक जरा गाडी पळायला लागली ना तर हवा लागायला लागली. आता इथनं अमृतसरला जायचं. आता इथनं 32 किलोमीटर अमृतसर. तर तिथं जाऊन गुरुद्वारातच थांबायचं आपल्याला. बघूया कसं होतं, मुक्काम काय होतं. मित्रांनो तर फायनली एका गुरुद्वाऱ्यात पोचलोय बागा बॉर्डरपासून 5 ते 6 किलोमीटर नंतर. आणि इथं आपली गाडी लावली. इथं राहायची व्यवस्था होईल अशा प्रकारे आहे. आणि फायनली पोचलोय बागा बॉर्डरला आपण. भारी ठिकाणी, फक्त शनिवार रविवार येऊ नका, सॅटर्डे संडे येऊ नका. तिथं लय गर्दी असते, ओव्हर क्राऊड होतं आहे सॅटर्डे संडेला. बाकी काही नाही आहे. इतर दिवशी एक नंबर आहे भाऊ. आयुष्यात एकदा तरी तुम्ही बागा बॉर्डर पाहिली पाहिजे. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हा आहे आपल्या संपूर्ण भारत यात्रेचा दिवस 52वा. तर 52व्या दिवशी आहे आपण अमृतसरमध्ये. अमृतसरमध्ये आपण आहे बागा जातोय काय इतक्या लवकर नाही जाणार. अमृतसरमध्ये आहे आपण बागा बॉर्डरच्या जवळ. इथनं बागा बॉर्डरपासून 5-6 किलोमीटर पुढे आल्यानंतर ना एक गुरुद्वारा लागला. इथं आपण मुक्काम केलेला आहे. तर पाहू शकता वरती आकाशात एकदम भारी झालं आहे. मुक्काम कसा केला आहे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो इथं आलो, काल विचारलं भाऊ राहू शकतोय का. त्यांनी राहिला परवानगी दिली. तर इथं त्यांनी काय केलं आहे, एक खोट टाकून दिली मला चप्पल गृहामध्येच. इथं काही रूम बिम बनलेलं नाही, एक छोटा गुरुद्वारा आहे. तर इथं खोट टाकून दिली, फॅन वगैरे होते. ते म्हणले बाय इथं झोपताल का. तर म्हणलं हो. तर म्हणजे गरम होईल. तर त्यांनी आत्तामध्ये छीड टाकून दिली. मग इथंच झोपलो होतो काल. अशा प्रकारे आपला कालचा मुक्काम झाला आहे. बघूया आज काय होते. असा गुरुद्वारा आहे. आज आपण गोल्डन टेम्पलचे दर्शन करायला जाणार आहे. चला पाहूया काय होतं आज दिवसभर. मित्रांनो तर आता मी अमृतसरच्या दिशेने निघालो होतो. आणि अमृतसरच्या दिशेने जाताना आपले सर भेटले जळगावचे ना तुम्ही. हां जळगावचे. आणि ताई सरांच्या मिसेस आहेत. काय नाव दीदी. माझं नाव वैदे हर्षद महाजन. ओके तुझं काय बा. ओके. तर मित्रांनो सरांना भेटून खरंच चांगलं वाटलं. काय झालं, हेल्मेटचं हे कॅमेराचं ही तुटलंय खालचं, त्यामुळे ते हेल्मेटला नव्हता. तर Insta 360 मध्ये काढलंय. फक्त या आवाज थोडं कमी कॅप्चर करतं. आपला गोप्रो लगेच आवाज कॅप्चर करतो असं. तर चला सर आलेत मला ज्यूस प्यायला घेऊन. तर ज्यूस पिऊया आणि मग आपण पुढच्या प्रवासाला निघूया. गेट समोरच. हां आणि इथं गेट समोरच आहे, पाहू शकताय तुम्ही. इथनं आता हे आहेत ना तुमचं काय कॉटेज, आर्मी कॉटेज आहे. ओके ओके. काय बोलला तुम्ही, बोला. सर आम्हाला भेटले होते आता रस्त्यामध्ये. आम्ही गाडीचा नंबर बघितला आधी. म्हटलं सर नाही इकडचेच आहेत, आपल्याकडचे महाराष्ट्राचे. मग आम्ही थांबलो तिथं आणि म्हटलं सरांना, म्हटलं का हो सर तुम्ही यूट्यूबर आहेत का. म्हटलं हां म्हटलं तुम्ही आता काय करताय. तर म्हटले की मी आता बॉर्डर फिरतोय सगळी हां आणि बघतोय. म्हटलं चला सर ज्यूस वगैरे घेऊ म्हटलं आपण. पंजाबमध्ये आपला माणूस भेटला की चांगलं वाटतं थोडं. खरंच आपली माणसं इतक्या लांब आल्यावर भेटलं ना खूप भारी वाटतं. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. तुम्हाला काय बोलायचं आहे. दादांचा प्रवास एकदम चांगला व्हायला पाहिजे. यात्रा सुखरूप व्हायला पाहिजे. काय बोलणार तू. हॅपी जर्नी. ओके मग. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. मित्रांनो तर फायनली ज्यूस आलेला आहे, अननसाचा ज्यूस आहे. थँक्यू सर, थँक्यू ताई. आता पितोय, बघूया कसा लागतोय ज्यूस. मस्त. दीदी म्हणत असं येडाच आहे बाबा, काय बी रेकॉर्ड करत असते. मित्रांनो तर हे भाऊ आपले भेटले. भाई कहाँ से हो आप. मैं पंजाब से. आपका नाम बताइए. गुरलाल सिंग. तर मित्रांनो आपण इथं ज्यूस पित होतो. तर हे सर भेटले. तर ते म्हणले व्हिडिओमध्ये नाव घ्या. तर त्यांचं नाव घेतलंय. बताओ सर एक बार फिर. नाम बताओ. गुरलाल सिंग. ओके ओके. गुरी गेल आईडी है मेरी फेसबुक पे, गुरी गेल. ओके ओके. मित्रांनो तर फायनली सरांना बाय बाय म्हणून निघतोय पुढच्या प्रवासाला. चला जॅकेट घालतो, जॅकेटनी लय गरम होते भाऊ.
मित्रांनो, तर आर्मीवाल्या सरांना भेटून आलोय आता. तर आता इथं आपल्याला फ्युकिक घ्यायची. इथं भेटेल का फ्युकिक? सर फ्युकिक आहे का? हां हे ना मित्रांनो. तर आपलं हे जे गोप्रो कॅमेरा हेल्मेटला बसवतो ना, ते माउंट तुटलं होतं. तर ते आता चिकटूया आपण. कशा प्रकारे चिकटता येते तुम्हाला दाखवतो. पहिला तर कॅमेरा सुट्टा करून साईडला ठेवूया. त्यानंतर ना हे तुटलंय बघा. त्यानंतर ना ह्याच्यातले जे पार्ट आहेत ना ते तुटलेत. ते पहिले साईडला करूया. हे 2 पार्ट आपले तुटलेले आहेत. तर आता हे चिकटवायचे. दिख रहा है क्या भाई? पूरा दिख रहा है क्या? मेरा चेहरा दिख रहा है क्या? 0.5 पे करो नाही तर. पाईप काही ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता फ्युकिक फोडतो. फायनली आपण हे आपला माउंट तुटला होता ना, तर तो चिकटवलाय. त्याचा व्हिडिओ नाही वे मोबाईलमध्ये काढलाय. मोबाईलचा माईक आणि ह्याचा माईकमध्ये लय फरक आहे. गोप्रोला एक क्लिअर माईक घेतं अशा पद्धतीने आहे. तर कॅमेराचं वजन करूया. भाऊ म्हणला लय जड कॅमेरा आहे, तर कॅमेराचं वजन करूया मित्रांनो. तर मित्रांनो, फायनली आपला कॅमेरा चिकटलाय. आता हे राहिलेलं घेऊन जावं का काय करावं काय माहिती. चला घेऊन जातो. ओके चलो मैम, पैसे छोड़ दिए उसके ओके चलो सर. ओके मित्रांनो, पंजाबमधला प्रवास करताना एवढं जाणवलं की पंजाबमध्ये नाही वे प्रत्येक ठिकाणी असे नाही वे सरबत वगैरे भेटत राहतो आपल्याला. कारण पंजाबची लोक असे लंगर वगैरे लावत असतात रोडच्या कडेनी. कुठं ना कुठं दिवसात नाही एकटाही भेटून जातो तुम्हाला. मित्रांनो, तर आपण तिकडून आलोय बागा बॉर्डरकडून. इकडून पाहू शकता दिल्ली 475 किलोमीटर, जलंधर 85 किलोमीटर आणि आपण आलो अमृतसर. इथनं गोल्डन टेम्पल 11 किलोमीटर आहे. तर आपण जाऊया आता गोल्डन टेम्पलकडं. तर मित्रांनो, पाहू शकता हे आहे इंडिया गेट. अमृतसरमधलं इंडिया गेट दिसलं का तुम्हाला? हे कोण शूर त्यांचे होते पंजाबमधले, त्यांचा पुतळा आहे अशा पद्धतीने. आणि हे इंडिया गेट. पण मित्रांनो, गोल्डन टेम्पलमध्ये त्या रोडवर लागलो आहे. आणि ह्या वेळेस जरा मी गल्ली बोळातल्या रोडने नसेल आलो असं मला वाटतं. नाही तर दरवेळेस लय गल्ली बोळातल्या रोडने आणतोय मला गुगल मॅप. गोल्डन टेम्पल पार्किंग आगे चले, सीधे चले जाएंगे. मित्रांनो, तर फायनली गोल्डन टेम्पल परिसरात आले. पण लई भीड वाढे. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. गोल्डन टेम्पल मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवतो. कारण गोल्डन टेम्पल पण मी ह्या व्हिडिओमध्ये बसवलं असतं, पण तो तिथला एक बाग आहे जलायवाला बाग, तो ह्या ब्लॉगमध्ये बसत नव्हता. त्यामुळे आपण ते पुढच्या ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे सगळं. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. सबस्क्राईब करा.